हे खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणली त्यावेळेसपासूनच ती यशस्वीरित्या पुढेही राबवायची आणि ती कधी थांबवली जाणार नाही अशी घोषणा किंवा वारंवार त्याचा उल्लेख विभाग म्हणून आम्ही करत होतो. पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणूनही केला, नंतर फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केला, उपमुख्यमंत्री म्हणूनही केला. दादांनी त्या संदर्भातला त्या पद्धतीनं नेहमी उल्लेख केला, कारण इतकी यशस्वी योजना आहे, इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद ही योजना आणू शकलेली आहे, आर्थिकरित्या सक्षम करू शकलेली आहे. त्यामुळे ती अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या राबवली जावी ही आमच्या सगळ्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे. आज त्याचा पुनरुच्चार सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केला. ही योजना ही नेहमीच विरोधकांना खटकत राहिलेली आहे. ते सुरुवातीपासून या योजनेवर टीका करत आलेले आहेत, पण टीका करूनही कोर्टामध्ये जाऊनही अनेक त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करून सुद्धा आज ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे. पुढेही ती त्याच पद्धतीनं राबवली जाईल याची खात्री मी आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छिते. रुपयाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा काढण्यात आला, म्हणजे विरोधकांच्याच माध्यमातून हा मुद्दा काढण्यात आला, परंतु खरंच 2100 रुपयाची तरतूद केली जाणार आहे का? म्हणजे याची तरतूद किती काळामध्ये केली जाऊ शकते या संदर्भात काय सांगा? त्या संदर्भातला योग्य निर्णय सरकार हे त्या ठिकाणी घेईल. आज लाडकी बहीण योजनेसहित लखपती दिदींची संख्या वाढवणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे. एकल महिलांचा आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या एकल महिलांचं धोरण सुद्धा आम्हाला आणायचं आहे. एका छताखाली त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत. आणि साधारणपणे आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणाही करण्यात आलेली आहे. तोही एक राज्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या संदर्भातला 2100चा योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार घेईल, योग्य वेळी त्या ठिकाणी घेईल आणि तो महायुतीचं सरकारच घेईल याची मला या निमित्ताने खात्री आहे. 2100 रुपयाचा मुद्दा झाला, परंतु लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे. कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत. त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच, कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही. ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते. पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो. तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं. 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली. आत्ता 31 मार्च पर्यंत ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्म मध्ये KYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्च पर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. स्क्रुटिनी केल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो राज्यभरातला आकडा आहे तो कमी झाला होता. आता एकंदरीत मला तुमच्याकडनं हे म्हणजे जाणून घ्यायचंय, लाडक्या बहिणींचा आकडा राज्यभरात वाढत राहणार आहे या संदर्भात, म्हणजे तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? म्हणजे वाढावं हे हा आकडा की आता जितका योजनेचा लाभ घेत आहेत महिला भगिनी तेवढ्याच हा लाभ घ्यावा? अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होतं. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो तुमच्यासाठी खूप मोठी खुश खबर आलेली आहे. ज्या बहिणींची केवायसी झालीच नव्हती, ज्या बहिणींची केवायसी राहून गेलेली होती, ज्या काही कारणास्तव आपली केवायसी करूच शकल्या नाहीत, अशा बहिणींसाठी खूप मोठी खुश खबर आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की आम्ही सध्या 31 मार्चपर्यंत ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, ज्यांनी ऑप्शन चुकीचे निवडलेले होते, त्यांच्यासाठीच आता सुद्धा संधी दिलेली आहे, त्यांना मुदतवाढ दिलेली आहे आणि केवायसीची प्रक्रिया त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे. परंतु 31 मार्चपर्यंत यामध्ये जर केवायसी करताना काही बहिणी चुकल्या तर मग मात्र त्यांना कुठलीही संधी मिळणार नाही. यानंतर आता फक्त त्यांनाच संधी मिळणार ज्यांची की ई केवायसी झालेलीच नाही आहे. कारण की आता ऑप्शन बदल करत आहेत. तुम्हाला माहीत आहे सध्या ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्यांना केवायसी करता येत नाही आहे. कारण की ही केवायसी प्रक्रिया फक्त त्याच बहिणींसाठी सुरू केलेली आहे ज्यांची की ई केवायसी चुकलेली होती, ज्यांनी चुकीचे पर्याय निवडलेले होते. केवायसी तर केली होती परंतु जे पर्याय होते ते चुकीचे निवडलेले होते. तर चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सध्या ई केवायसी चालू आहे. म्हणजेच की आता यानंतर फक्त आणि फक्त ज्यांची केवायसी झालीच नाही या अगोदर, ज्या केवायसी करण्यापासून वंचित राहिलेल्या होत्या, त्यांना संधी मिळणार आहे. त्यांच्यासाठी ऑप्शन सुरू होणार आहे. म्हणजे आता ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना मग नंतर संधी मिळणार नाही. म्हणजे की ही संधी जी आहे ही आता शेवटची संधी राहणार आहे त्यांच्यासाठी, ज्यांची की केवायसी चुकलेली होती. आता त्यांना संधी मिळणार नाही 31 मार्च नंतर. आता फक्त संधी मिळणार आहे ज्यांची केवायसी राहून गेलेली होती, ज्यांची केवायसी त्यांना करताच आली नाही, अशा बहिणींना आता संधी मिळणार आहे. त्यांनी आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता यानंतर काही बदल जर यामध्ये करायचे असेल तर आम्ही नक्कीच यामध्ये करणार आहोत. आमची योजना यशस्वी करण्यासाठी आम्ही यामध्ये केवायसी प्रक्रियेमध्ये बदलसुद्धा करणार आहोत. म्हणजेच की आता ही एक मोठं वक्तव्य तुम्हाला सांगू इच्छितो की कालच मी एक व्हिडिओ टाकला, त्यामध्ये सांगितलेलं की अजूनही सरकार काहीही वक्तव्य किंवा माहिती किंवा कोणत्याही प्रकारचं ट्विट सरकार देत नाही आहे ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्यांच्याकरिता. परंतु आता कालच आदित्य तटकरे यांचं ट्विट आलं आणि खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि मनाला खूप एक धीर आलेला आहे, जीवात जीव आलेला लाडक्या बहिणींचा. ज्या बहिणींची केवायसी झालीच नव्हती या लाडक्या बहिणींना आता जीवात जीव आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बदल आम्ही यामध्ये करणार आहोत आमची योजना यशस्वी करण्यासाठी, असं आदित्य तटकरे यांचं ट्विट आलेलं आहे किंवा मग वक्तव्य आलेलं आहे. तर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही या योजनेमध्ये केवायसी करण्यासाठी आणखीन बदल करणार आहोत. म्हणजेच की आता ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्यांनासुद्धा आता संधी मिळणार आहे, त्यांनासुद्धा मुदतवाढ मिळणार आहे. तर घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता सकारात्मक संदेश आपल्याला आलेला आहे आणि याच संदेशाची आपण वाट बघत होतो. तर खूप मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्यांची की केवायसी झालीच नव्हती, ज्या केवायसी करूच शकल्या नव्हत्या. आता सध्या 31 मार्चपर्यंत ज्या बहिणींची केवायसी चुकली आहे त्यांची केवायसी दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि यांचं काम झाल्यानंतर लगेचच तुम्हाला सुद्धा संधी मिळणार आहे. तर एप्रिल महिन्यापासून तुम्हाला सुद्धा संधी मिळणार आहे असे संकेत आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.